दुपारी काका धामणीवर चढून ना लागला तर धामण तोडायसाठी. पथऱ्यानं आलं होतं ना तर लावला तर मग तोडाय लावेल त्यात मला बघून ना फार बेकार वाटला. आता बरं धामणाने काय भेटणार. तेवढ्यात इथंच अक्षदा पण होती. झोलीन बसून ना लागला तर मोबाईल बघाय. त्यांच्या शाळेत बोर्डाचे पेपर चालू आहे तर लवकर सुटत येतं यांना निजलता झोलीत. तेवढ्यात काकानी एक फाटा तोडला ना दुसऱ्या फाट्यावर कमरेला दोर बांधून चढायला गेल. आंब्यावर पडेल ना तेव्हा त्याने दोर बांधून लागलं तर चढाय. माना भाजीला आणाय जायचा होता ना तर मग मी चाललो होतो. तो काका लागेल होता तोडायसाठीच. मावशींचे यांना मावशीला विचारला तुमच्याबरोबर भाजी आणायची आहे का. तर मावशींनी हो सांगलात ना मी पैसे घेतले ना मग डायरेक्ट मी आलो. यांना चिकनवाल्याच्या इथे थांबेल होतो चिकन घ्यायसाठी. चिकन घेतला ना मग मिरची कोथिंबीर घ्यायला गेल. तेवढ्याने यो दिसला सांग माना एक थंडा. तर मग एक त्याला थंडा घेऊन दिला ना मग लागलो तो आम्ही बाता कराय. आता बरं घरा जाशी का भाड्यावर. त्यांनी सांगितलं घरासंग जातो. आता गाडीची काच लावली ना मग गेला घरा. मग सांजचे अक्षदा लागला होता कुत्र्यांची जोडीला खेळाय. तर मग लागलो तू त्याचा व्हिडिओ बनवाय. 2 उचलून घेतेल त्याशी मन नाही भरला तर एक तिसरा बोलावला ना त्याला उचलून घेतला ना मग लावला त्यानं तिघांना फिरवायसाठी इकडून तिकडं. ती तिन्हीली बारकी कुत्री बारके पोरासारखी म्हणजे गपचूच बसली ती.